अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये. विश्वास एक अशी गोष्ट आहे जी माणसाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करायला लावते. पण प्रश्न असा येतो की तुमचा विश्वास नेमका कुणावर आहे? स्वतःवर आहे, नशिबावर आहे की देवावर आहे? आज मी तुम्हाला अशा एका सत्य घटनेवर आधारित कथा सांगणार आहे. एका छोट्या गरीब मुलाची. त्याचं आयुष्य स्वामी समर्थांच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या श्रद्धेने पूर्णपणे कसे पालटले. सोलापूर जिल्ह्यात एक मागासलेल्या गावात गणेश नावाचा छोटा मुलगा राहायचा. त्याची परिस्थिती खूप गरीब होती. त्याचं घर गवताचं होतं. वडील शेतात शेतमजुरीचे काम करायचे. आई इतरांच्या घरात धुणेभांडी करायची. पण गणेश खूप हुशार. त्याचं डोकं खूप शार्प होतं. त्याच्या डोळ्यात एक झळकणारी स्वप्नांची चमक होती. एक दिवस गणेश शाळेहून घरी परत येताना गणेशचा पाय घसरला आणि तो पडला. त्याच्या डोक्याला मार लागला आणि पायात गंभीर जखम झाली. गावात काही उपचार होत नव्हते. मोठ्या कष्टाने त्याच्या आईवडिलांनी त्याला शहरात घेऊन गेले. डॉक्टरने स्पष्टपणे सांगितलं, जखम खूप खोल आहे. पायावर जास्त वजन दिलं तर तो कायमचा अपंग होऊ शकतो. त्याच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. त्या रात्री त्यांच्या घरातला दिवा विझला होता, पण गणेशच्या आईच्या श्रद्धेचा दिवा अजूनही तेवत होता. तिने गणेशला जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. तू त्यांच्यावर विश्वास ठेव. ते संकट दूर करतील. तू फक्त एक शब्द त्यांच्या नावाचा मनात घोळवत राहा. ओम श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा. गणेश त्या रात्री खूप रडला, पण पहिल्यांदाच त्याच्या अश्रूमध्ये एक वेगळी आशा होती. त्याने डोळे मिटून मनात म्हटलं, स्वामी समर्थ, तुम्हीच मला आता आधार आहात. तुम्हीच मला सांभाळा. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी गावात एक साधू आला. गावकऱ्यांनी त्यांना साधूला विचारलं, बाबा, आपण कुठून आलात? कोणाला भेटायचं आहे? साधूने हसून सांगितलं, मी अक्कलकोटहून आलो आहे. माझ्या हातात स्वामींची उदी आहे. कोणीतरी अत्यंत गरजू तुमच्या गावात आहे. त्याला या उदीची गरज आहे. त्या स्वामींनी त्या गावकऱ्यांना गणेशच्या घराचा रस्ता विचारला. गणेश त्यावेळी झोपलेला होता. साधूने त्याच्या कपाळाला उदी लावली. त्याच्या हातात स्वामींचा फोटो दिला आणि म्हणाला, स्वामींचे हे चमत्कारिक चित्र आहे. त्यांना रोज नमस्कार कर आणि म्हण, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. बाकी तेच पाहतील. गणेशने मनापासून स्वामींचा जप सुरू केला. दिवसा काहीच बदलत नव्हतं, पण रात्री तो त्यांच्याशी संवाद साधायचा. स्वामी, आज मला खूप त्रास झाला. मला चालायचं आहे. मी खचणार नाही. 41 दिवस रोज उदी लावणं, जप करणं, श्रद्धेने विश्वास ठेवणं सुरूच होतं. 41व्या दिवशी गणेशने जेव्हा जमिनीवर पाय ठेवले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यच होतं. त्याने आईला म्हणाला, आई, मला आता दुखत नाही. आई धावत आली आणि डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरना तर आश्चर्यच वाटलं. डॉक्टर म्हणाले, हा तर चमत्कारच झाला. गणेशच्या पायात बळ आले आहे. गणेश आता चालू शकतो. गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, आई, स्वामी आले होते. स्वामींनी माझ्यावर कृपा केली. त्यानंतर गणेशने पुन्हा शाळेला जायला सुरू केले. शाळा ते कॉलेज हा का प्रवास सोपा नव्हता. गणेशकडे पैसे नव्हते, पुस्तकं नव्हती, पण श्रद्धा मात्र अढळ होती. त्याच्या पाठीवर एकच आधार होता, स्वामी समर्थांचा फोटो. तो दररोज अभ्यास करण्याआधी 1 मिनिट त्या फोटो समोर डोळे मिटायचा. स्वामी, आजचा दिवस तुमच्यासाठी. तुम्ही मला मार्गदर्शन करा. त्या स्वामींच्या मार्गदर्शनामुळे तो शाळेत चांगल्या मार्काने पास झाला. पुढे त्याला एका स्कॉलरशिपमुळे पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. दिवसा कॉलेज करायचा आणि रात्री एका गोडाऊनमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून गणेशने काम केलं. गणेशने पोटासाठी काम केलं, स्वप्नासाठी अभ्यास केला आणि स्वतःच्या आत्म्यासाठी स्वामींचं नामस्मरण केलं. स्वामींवर श्रद्धा ठेवली. इंजिनिअरिंगच्या शेवटच्याच वर्षी त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरीची संधी मिळाली, पण अंतिम मुलाखतीतच तो थोडक्याच गुणाने नापास झाला. तो खचला. रात्री रडत बसला आणि तो स्वामींच्या फोटो उचलला आणि स्वामींना विचारलं, स्वामी, मी इतके कष्ट केले, तुमच्यावर इतकी श्रद्धा केली, मनापासून अभ्यास केला, तरी पण माझ्यासोबत असं का झालं? मी तुमच्यावर इतका विश्वास ठेवला, पण माझ्यासोबतच हे का घडलं? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये स्वामी आले. स्वामींचा चेहरा गंभीर पण प्रेमळ वाटला. स्वामी म्हणाले, बाळा, हे अपयश नाही, ही तुझ्या धैर्याची परीक्षा आहे. तू अजून मोठं काही करण्यासाठी बनला गेला आहेस. त्यानंतर 2 महिन्यातच दुसऱ्या कंपनीमध्ये त्याला संधी मिळाली.
पगार त्याच्या स्वप्नापेक्षा जास्त. त्यावेळेला त्याला पहिला पगाराचं पाकिट मिळालं. तो पाकिट घेऊन अक्कलकोटला गेला. स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. डोळ्यातून पाणी आणि ओठावर अश्रू. स्वामी, हे सर्व तुमच्यासाठीच आहे. त्यांनी स्वामींच्या चरणी त्याचं पगाराचं पहिलं पाकिट अर्पण केलं. आपल्याला गणेशाचं आयुष्य हे शिकवून गेले की श्रद्धा आणि प्रयत्न असतील तर कोणतीही परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही. स्वामी संकट दूर करतात, पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. स्वप्न पहा, प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.